हाय हॅलो नमस्ते. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तुमचं मी आणि स्वामी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर भक्तांनो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ना, तो विषय फक्त माहितीचाच नाही आहे, तर श्रद्धा, साधना आणि अंतर्मनाला स्पर्श करणार आहे. तो म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्री ही केवळ एक रात्रच नाही आहे भक्तांनो, ही शिवाशी एकरूप होण्याची रात्र आहे. अनेक जण उपवास करतात, जागरणही करतात, पण पूजा करतात, पण मनात त्यांच्या एकच प्रश्न असतो की 4 प्रहारांची पूजा म्हणजे नेमकं काय? कोणत्या प्रहारात काय अर्पण करावे आणि यामागचा अर्थ काय असतो? चला तर मग आज या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची 4 प्रहारांची पूजा आणि त्यामागील जे आध्यात्मिक अर्थ असतात आणि काय करावे आणि काय करू नये, किंवा या व्रताचे काय नियम आहेत आणि गर्भवती महिला किंवा श्राद्ध कसे ठेवावे, हे सर्व अगदी आपण पाहणार आहोत. चला तर मग महाशिवरात्री का विशेष आहे? महाशिवरात्री का विशेष आहे? तर भक्तांनो, यापासून सुरुवात करूया आपण. तर संपूर्ण वर्षात अनेक शिवरात्री येतात, पण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील जी चतुर्थीची रात्र असते ना, ही महाशिवरात्रीची म्हणून ओळखली जाते. असे सांगितले जाते की या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते आणि ही रात्र तामसिक नाही तर आत्मजागृतीची आहे. आणि म्हणूनच या रात्री झोप टाळून शिवस्मरण करण्याची परंपरा आहे. शिव म्हणजे फक्त देवच नाही, शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे वैराग्य आणि शिव म्हणजेच नाशातून निर्माण. तर भक्तांनो, आज आपण येऊया 4 प्रहारांच्या पूजेकडे. रात्र 4 भागात विभागलेली असते. प्रत्येकी साधारण 3 तासांचा एक प्रहर असतो. पहिला प्रहर म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तानंतर साधारण 6 ते 9च्या दरम्यान पहिला प्रहार मानला जातो. हा प्रहार शरीर शुद्धी आणि मनशुद्धीचा आहे. या प्रहारात शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र आणि पांढरी फुले अर्पण केली जातात. आणि याच प्रहारात पूजा करताना मनात आपण एकच भाव असावा आपल्या, हे महादेवा, माझ्या आयुष्यातील अज्ञान, अहंकार आणि नकारात्मकता दूर कर. आणि पहिल्या प्रहारात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अत्यंत फलदायी मानला जातोय. ज्यांना विधी जमत नाहीये ना, त्यांनी फक्त मन लावून शिव 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 असे नामस्मरण केले तरी चालेल. आणि दुसरा प्रहर आहे रात्री 9 ते 12 या वेळेत दुसरा प्रहर येतो. तर हा प्रहर मन आणि भावनांचा आहे. या प्रहारात शिवलिंगावर दही, दूध, तूप, साखर अर्पण केले जाते. मध, याला पंचामृत अभिषेक असेही म्हणतात. आणि या प्रहारात पूजा करताना असेही म्हटले जाते की शिव आपल्या भक्तांच्या अंतःकरणातील दुःख, भीती आणि असुरक्षितता शोषून घेतात. आणि ज्यांच्या आयुष्यात मानसिक तणाव आहे ना, घरगुती अडचणी आहेत, नात्यांमध्ये कटुता आहे, त्यांनी हा प्रहार श्रद्धेने करावा. आणि तिसरा प्रहार आहे मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत. हा महाशिवरात्रीचा सर्वात शक्तिशाली प्रहर मानला जातोय भक्तांनो. हा प्रहर आत्मसाधनेचा आहे. या प्रहरात शिवलिंगावर ऊसाचा रस, फळांचा रस आणि नारळाचे पाणी अर्पण केले जाते. हा काळ असा आहे जिथे मन अत्यंत शांत असते, बाहेर सगळे झोपलेले असतात आणि साधक जागा असतो. या प्रहारात ध्यान, मंत्रजप आणि शांत बसणे हे अत्यंत फलदायी ठरते. असे म्हटले जाते की या प्रहारात जी केलेली प्रार्थना असते ना, ती थेट शिवापर्यंत आपली पोहोचत असते, शिवशंकरांपर्यंत आपली ती प्रार्थना पोहोचत असते. आणि 4था प्रहर आहे पहाटे 3 ते 6 या वेळेत, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तांच्या आसपासचा हा प्रहर आहे. हा प्रहर नवीन जन्माचा आहे. या प्रहरात शिवलिंगावर पाणी,
बेलपत्र आणि पांढरी फुले अर्पण करून दिवा लावावा. हा प्रहर आपल्याला सांगतोय की जुने सोडा आणि नवीन स्वीकारा. काल जे दुःख होते ते आज मागे टाका आणि शिवावर, शंकरांवर सगळं सोपवा आणि विश्वास ठेवा फक्त. आता पाहूयात की महाशिवरात्रीचे व्रत कसे करायचे. तर महाशिवरात्रीचे व्रत उपवासापेक्षा आपल्या भावनेचे असावे. संपूर्ण उपवास जमत नसेल तर फळहार, दूध, पाणी यावर व्रत ठेवला जातो. महत्त्वाचे म्हणजे खोटे बोलणे टाळा, वाईट विचार टाळा आणि कोणाबद्दलही आपल्या मनात द्वेष ठेवू नका. याच काळात जर गर्भवती महिलांसाठी सांगते, गर्भवती महिलांनी कठोर उपवास करू नका. त्या मनाने शिवस्मरण करावे, थोडे दूध, फळ घ्यावे आणि फक्त नामजप करावा. शिव आईच्या पोटातील जीवाचीही काळजी घेतात यावर विश्वास ठेवा. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, महाशिवरात्री म्हणजे नियमांचीच भीती नाही, ती आहे शिवावर सोपवण्याची रात्र. जर तुमच्याकडून काही चुकले असेल, विधी पूर्ण झाले नाहीयेत, जागरण जमले नाहीये तुम्हाला, तरी चालेल. फक्त तुमच्या मनात जो भाव आहे ना तो शुद्ध असावा, तर शिव नक्की तुम्हाला स्वीकार करतील. आता विचार करा, या महाशिवरात्री तुम्ही शिवाकडे, शंकरांकडे काय मागणार आहात? दुःखमुक्ती, शांतता की स्वतःला ओळखण्याची शक्ती? तर भक्तांनो, महाशिवरात्री ही फक्त एक रात्रच नाहीये, ती स्वतःकडे पाहण्याची, मन शांत करण्याची आणि आपल्या शिवावर, भगवंतावर विश्वास ठेवण्याची, सर्व काही सोपवण्याची रात्र आहे. चला तर मग, जर तुमच्या मनाला एखादं दुःख असेल, प्रश्न असेल, वेदना असतील, तर त्या सगळ्या गोष्टी आपण महादेवांच्या चरणी ठेवा. कारण शिव कधीच मागे वळून पाहत नाहीत, ते फक्त आपल्या भक्तांचा भाव पाहत असतात. आणि हो, तुम्हाला कधी तुमच्या आयुष्यात महादेवाची कृपा जाणवली आहे का? कधी अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा अचानक घडलेली आहे का? कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव ऐकायला आम्हाला खूप आवडेल. चला तर मग, जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल, जर या माहितीमुळे तुमच्या मनाला थोडीसुद्धा शांती लागलेली असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि महादेवांच्या भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा. आणि अशाच भक्तिपूर्ण आणि अर्थपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. चला तर मग, महादेव तुमच्या प्रत्येक पावलांवर तुमच्यासोबत असोत, हीच सदिच्छा. हर हर महादेव.